हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आजचं रुटीनला एकदम साधं, सिंपल आणि सोबर आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशा छोट्या-छोट्या गोष्टी मी आज व्हिडिओमध्ये दाखवल्यात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ संपूर्ण बघून आवडलाच तर लाईक करायलाही विसरू नका. आज धनुच्या स्कूलमध्ये ना सायन्स एक्झिबिशन होतं आणि आम्ही काल बरीचशी तयारी केली होती. म्हणजे फक्त तो स्टिकर असतो ना, त्याची प्रिंट काढून आणली होती आणि त्याच्यावरती सगळे जे आपले शरीराचे अवयव असतात ना त्याची नावंही होती. फक्त आम्हाला ना ते पुठ्ठ्यावरती स्टिक करायचं राहिलं होतं. पण काल आम्ही दिवसभर गावाकडेच होतो. संध्याकाळी आल्यानंतरनं घरातली कामं, त्या कामांमध्ये ना तिकडे लक्ष देणं झालंच नाही. त्याच्यामुळे आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झालाच नाही. सो विचार केला की नको पाठवायला आज धनुषला स्कूलला. असं पण धनुचं स्कूल 9 वाजता होतं आणि मला परत 10 वाजता स्कूलमध्ये जायला लागलं असतं आणि 12 वाजता तर सुटणारही होतं. मग विचार केला की चला जाऊयात आणि मला खूप जास्त गिल्ट वाटत होतं की आपण का नाही गेलो तिकडे म्हणून. पण ठीक आहे, चला चालतं असं कधीतरी. जेव्हा त्याला सोडायला आणायला जायचं नसतं त्यावेळेस मी खूप जास्त रिलॅक्स असते आणि घरातली कामंही आवरायला मला उल्हास वाटतो. रात्री तर घरातलं सगळं आवरून झालेलंच होतं. सकाळी मी उठून अहोंना अजिबात टिफिन नाही दिला, कारण मी ना उशिराच उठले होते जराशी, म्हणून म्हटलं की त्यांना नकोच टिफिन द्यायला. त्यानंतरनं ते गेले. मग मी अंघोळ वगैरे करून घेतली. बाकीची जी छोटी मोठी कामं होती ना तीही सगळी आवरून झाली होती. तर चला म्हटलं वेळ आहे तर देवघर क्लीन करूयात. आत्तापर्यंत देवघर क्लीन करताना कधी तुमच्यासोबत शेअर नाही केलं, पण आज दाखवलं. मी बनवतानाच ह्या साईड पट्टी आहेत ना त्या जराशा ब्रॉड बनवल्यात. म्हणजे जी डिझाईन आहे ना ती जराशी ब्रॉड बनवून घेतली, जेणेकरून रुमाल किंवा आपण काही पेपर वगैरे घेतला तर तो इझीमध्ये आतमध्ये जावं आणि ते व्यवस्थित क्लीन करून घ्यावं. ह्या गोष्टी खूप जास्त बघणं त्यावेळेस गरजेचं होतं, कारण त्या जर आत्ता केल्या नसत्या ना तर मग आत्ता हे क्लिनिंग वगैरे करायला खूप जास्त अवघड गेलं असतं. जे नवीन तोरण होतं ना ते लावलं. माझ्याकडे असे बरेचसे तोरण आहेत, पण कधी वेगळं चेंज नाही केलं. आधीचं काढलं ते धुण्यासाठी टाकलं आणि हे नवीनवालं लावलं आणि अशी काहीशी देवपूजा करून घेतली. आता देवघर जास्त असं काही मोठं दिसत नाही आहे, छोटंच वाटतंय, कारण हे तोरण पण खूप जास्त छोटे. आज जे मंगल कलश आहे ना त्याच्या नारळालासुद्धा मस्त देवीचं फोटो लावून घेतला, जो की मला हा प्रचंड आवडतो. आणि देवघराचा पूर्ण लुकच चेंज झाला आणि पूजा झाल्यानंतर पण खूप मन प्रसन्न झालं होतं. प्रत्येक आईला वाटतं आपलं मूल हेल्दी असावं, त्यानं वेगळं काही ना काहीतरी ट्राय करावं, खावं पोट भरून. आता माझ्या धनुषचं काय आहे माहिती आहे का, तो खूप जास्त हेल्दी आहे. म्हणजे प्रॉपर सगळं खातो तो. म्हणजे बाकी काही नाही ना खाल्लं तरी पण चपाती, भाजी, भाकरी अशा सगळ्या गोष्टी प्रॉपर खातो. त्यामुळे मला टेन्शन येत नाही. बाहेर गेल्यानंतरनं हट्टीपणा करतो, बाहेर गेल्यानंतरनं काय खात नाही. पण जेव्हा घरात आमच्यासोबत असतो ना त्यावेळेस जे आम्ही जेवण जेवतो ना तोच तो जेवण जेवतो. पण तरी पण कुठेतरी मला वाटतं की तो छोटा आहे, मग त्याला हेल्दी अजून काहीतरी दिलंच पाहिजे. रवा, उपीट, पोहे अशा कोणत्याच गोष्टी आवडीने अजिबात खात नाही. आता भाजी चपाती खातो म्हणून फक्त तेवढ्यावरतीच ठेवायचं हेही आवडत नाही. म्हणून खूप दिवसापासून विचार करते की आपण रोज त्याला एक बॉईल अंडं द्यायचं. पण तो ना ते प्रॉपर घेतच नाही. म्हणजे कधीतरी त्याला खाऊशी वाटतं आणि कधीतरी नाहीच खात. आज पण त्याच्यासाठी एवढं आवडीनं मी तो उठण्याआधी शिजवण्यासाठी टाकलं होतं, पण त्याने ते नाही खाल्लं. ते मलाच खावं लागलं. आणि आपण काहीतरी केले आणि ते मुलांनी खाल्लं नाही ना की मग आपल्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं, का नाही खाल्लं किंवा नसेल आवडलं का त्याला म्हणून. पण हां, त्याला मी खाण्यासाठी कधीच नाही जबरदस्ती केली आत्तापर्यंत तरी. म्हणजे खायचं असेल तर खा, नसेल खायचं तर नको खाऊ बाबा. पण जबरदस्ती करून कोणताही पदार्थ आत्तापर्यंत चारण्याचा अजिबात प्रयत्न नाही केला. संध्याकाळच्या वेळेला ना मग मी डायरेक्टली शूट करायला घेतलं. इथे आमच्यासाठी चहा ठेवला आणि आज हे लवकर आले होते, सो मग दूधसुद्धा आणलं होतं आणि त्याच्या आधीच आमचा चहा घेऊन झाला होता, कारण संध्याकाळच्या वेळेला आमच्या इकडेची गेली होती लाईट आणि मोबाईलसुद्धा स्विच ऑफ झाला होता आणि 4:30 वाजले होते. तर विचार केला की चला आज मस्त चहा घेऊयात आपण. आणि मी कधीच इतक्या लवकर चहा घेत नाही बरं का, पण आज चहा ठेवला होता. नुकतंच आमचा चहा झाला आणि हे घरात आले. पण त्यांच्यासाठी तर मला बनवायचंच होता, कारण त्यांनी चहा नव्हते घेऊन आले म्हणून. मग दूध आणलं होतं, सो मग विचार केला की चला धनुषला पण चोकोज आणि चहा देते आणि आम्हाला पण दोघांना पण एकत्र चहा घेते. असा मस्त चहा बनवला आणि त्यांनीच बनवला होता बरं का. मस्त वेलदोडे टाकून चहा बनवला होता. नेहमीच आपण आलं टाकून चहा बनवतो, पण कधीतरी वेलदोडे टाकून चहा बनवला ना तर इतका टेस्टी होतो. म्हणजे हॉटेल टाईप तो चहा होतो, असा होतो. आणि मिक्स टाकलं ना आलं आणि वेलदोडे पण तरी पण टेस्ट ना खूप मस्त लागते. आम्हाला आत्तापर्यंत कधीच ना म्हैशीचं दूध प्यायची सवय नाही, पण जे गोकुळचं आमच्या इथं पॅकेट भेटतं ना ते म्हैशीचंच भेटतं, गाईचं भेटत नाही, म्हणून मग त्याचाच आम्हाला चहा प्यावा लागतो. पण कधीतरी दूध आणतात घरात.
मला एक शूट करायचं होतं, म्हणजे जे कोलॅबरेशनचं शूट होतं ना ते कंप्लीट करायचं होतं. त्यासाठी हेअर वॉश करायचा होता. मग परत संध्याकाळच्या वेळेला ते शूट केलं म्हणून हेअर वॉश करून घेतलं आणि त्यानंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि खूपच फ्रेश वाटत होतं. म्हणजे आहेच, हेअर वॉश जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस आपलं मन पण एकदम हलकं प्रसन्न होऊन जातं आणि डोकं पण आपलं एकदम शांत फ्रेश वाटतं. आता मी इथे म्हटलं की एवढं केलंच आहे तर आवरूयात. तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये बघत असाल, मला ना ब्लॅक कलरचे टी शर्ट आणि व्हाईट कलरचे टी शर्ट ना खूप आवडतात आणि ते मला खूप सुंदरसुद्धा दिसतात. म्हणजे ब्लॅक कलरपेक्षा मला व्हाईट कलरचं थोडंसं हे होतं, पण आता मी यूज करायला लागली ना तर व्हाईट टी शर्ट पण खूप छान दिसतात. आणि ह्या ज्या पॅन्ट्स आहेत ना त्या मी तुळशीबागेतून घेतल्यात. फक्त 150 रुपयाला एक अशी पॅन्ट मला ती भेटलेली आहे. पण तेच बघा ना किती सिम्पल सोबर आणि एक वेगळाच लुक देऊन जातो ना. मला तर ह्या खूप जास्त आवडतात. तुम्ही सकाळी पण बघितलं असेल ना, मी पिंक कलरची पॅन्ट आणि त्याच्यावरती ब्लॅक शर्ट घातलं होतं. तेही खूप सुंदर दिसत होतं आणि मला असेच कपडे घालायला खूप जास्त कम्फर्टेबल वाटायला लागले. त्यानंतर ना मग किचनमध्ये आले आणि जो शॅम्पू मी यूज केला आहे ना तर तो ना त्याचा स्मेल इतका छान होता ना. म्हणजे काही अशा गोष्टी असतात बघा, घरातली अगरबत्ती म्हणा किंवा एखादा परफ्यूम म्हणा. परफ्यूम तर मला स्पेशली जास्त अजिबात आवडत नाही, पण अशा काही असतात ना शॅम्पूच्या वगैरे स्मेल खूप मला आवडतात आणि ते आजूबाजूला कुठून जरी स्मेल आला ना तरी छान वाटतं. आज तर माझ्या केसांचा स्मेल इतका छान येत होता ना की असं वाटत होतं की काय करावं आणि काय नाही. त्याच एनर्जीनं मी किचनमध्ये आले होते. जेव्हा मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की इकडची लाईट गेली होती त्याच वेळेस ना मी जे कांदेपात आणलेले ना गावाकडून ती निवडत बसले होते आणि त्यानंतर मग चहा ठेवला होता आणि विचार केला होता की संध्याकाळी हीच भाजी बनवायची. पण अचानक मला असं वाटलं की मला तर अजिबात भूक नाही आहे आणि तो व्हिडिओ शूट करायला जवळजवळ आमचा अर्धा तास गेला होता. त्यामुळे किचनमध्ये यायला मला 8 सव्वा 8 वाजले होते आणि काय बनवायचं परत तेच. म्हणून मग मी म्हटलं की चला खिचडी भात जो सकाळचा होता ना एक्स्ट्राचा तोच म्हटलं ह्यांच्यासाठी गरम करून देते, कारण मला तर जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून मी मस्त असा भात इथे गरम केला आणि आमच्या दोघांच्या पण गप्पा सुरू होत्या इथे. आणि जेव्हा कोणी न सांगता असं किचनमध्ये येऊन गप्पा मारायला लागतं ना मग त्यावेळेस खूपच छान वाटतं. ज्यावेळेस मला कंटाळा आला असेल आणि भांडी वगैरे घासायची असतील, स्वयंपाक मी जर करत असेल ना तर ते नेहमी माझ्यासोबतच असतात. त्यावेळेसही मला खूप छान वाटतं. पण जेव्हा मी भांडी घासत असते आणि ते त्यावेळेस मग TV बघत असतात ना त्यावेळेस मी हक्कानं त्यांना सांगते की या ना थोडंसं इथे थांबा. बोलत बोलत मी काम आवरून घेते पटकन आणि कसं काम आवरून जातं ना तेच समजत नाही. त्यामुळे गप्पा मारत मारत काम करायलाही छान वाटतं. मी मोबाईलचा जेव्हा शूटिंग लावते त्यावेळेस मला गाणी वगैरे काही लावता येत नाही संध्याकाळच्या वेळेला आणि हे तर काही TV बघत असतात त्याच्यामुळे मोबाईल हातात घेण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळे असा गप्पा मारत मारत काम माझ्याकडून ना छान होऊन जातं. इथे बघा मस्त खिचडी भात गरम गरम हे केला, वाढून घेतला आणि त्यासोबतच घरी बनवलेलं लोणचं. असं काहीचं संध्याकाळचं अहोंचं जेवण होतं. हे झाड बघा ना किती ग्लॉसी दिसते, म्हणजे त्याचा लुकच खूप मस्त दिसतोय. हे खूप छोटं होतं ना तर ते आता मोठं मोठं व्हायला लागले, म्हणून विचार करतो की ते आपण घरामध्येच हँग करूयात कुठेतरी म्हणून. पण अशी स्पेशली जागा नाही आहे ना तर घरामध्ये नाही ठेवता येणार, ते गॅलरीत ते थोडे दिवस ठेवावं लागणार. ह्यांचं जेवण झाल्यानंतर ना मग मी सगळा पसारा वगैरे आवरून घेतला आणि संध्याकाळी आम्ही धनुषला सायकल चालवण्यासाठी बाहेर घेऊन गेलो होतो. घेतली एवढ्या दिवसापासून पण चालवणं काय होत नाही ना. आता संध्याकाळच्या वेळेला सगळेच मुले खाली असतात आणि सगळेच जण सायकल खेळतात, तर मग धनुषला असं वाटतं की मला पण सायकल खेळायची आहे, तुम्ही मला पण खाली घेऊन चला म्हणून. आणि त्याचं ना पोट पण भरत नाही आणि मन पण भरत नाही खाली खेळून खेळून. 2 तास थांबलं ना तरी पण त्याला असं वाटतं की नाही आपण खालीच थांबायचे आणि खाल्लेलं सगळं रडून वाया घालवतो. म्हणून म्हटलं की त्याला खाली न्यायचंच नाही. पण आजकाल खूप जास्त हट्ट करायला लागला आणि आम्हाला पण कुठेतरी वाटतंय की चला संध्याकाळचं खाली गेलं पाहिजे, कारण संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये गरमीसुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवायला लागली आहे आणि तेच घरात बसण्यापेक्षा बाहेर जाऊन मस्त मोकळ्या वातावरणात फिरून आलं ना तर आपलंही मन फ्रेश होऊन जातं, कारण दिवसभर असं कुठे बाहेर फिरायला भेटत नाही ना त्याच्यामुळे. चला या आजच्या क्षणासोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.